नमस्कार. साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आपलं प्रकरण चाललंय 61व गुरु सीस हेरा का अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 61 ते 64. प्रथम आपण 61वा दोहा ऐकूयात. कबीर समुझा कहत है पानी था बताए, ताकू सतगुरु का करे जो अवघट डूबे जाए. कबीर समुझा कहत है पानी था बताए, ताकू सतगुरु का करे जो अवघट डूबे जाए. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. समुझा, समुझा म्हणजे समजदार व्यक्ती. थाह, थाह म्हणजे खोली. अवघट, अवघट म्हणजे उलटा रस्ता. दोह्याचा अर्थ ऐकूयात. समजदार व्यक्तीच पाण्याची खोली जाणू शकतो, तसाच ज्ञानी सद्गुरू करावा, नाहीतर संसार सागरात बुडून जायलाच होईल. सद्गुरू कसा असावा ते कबीर सांगतायत. सद्गुरू ज्ञानी हवा. पाण्याची खोली किती आहे हे त्यातील माहितगार असेल त्यालाच कळतं ना. तसंच भवसागराची खोली किती आहे, त्यातून पार होण्यासाठी कोणता रस्ता योग्य आहे ते फक्त सद्गुरूंनाच कळतं. अशा ज्ञानी व्यक्तीलाच गुरु केलं पाहिजे, नाहीतर अशी व्यक्ती स्वतः सकट शिष्यालाही भवसागरातच बुडवते. आंधळ्याने आंधळ्याला मार्ग दाखवावा तशी तिथे गत होते. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. कबीर सांगे ज्ञानी व्यक्ती खोली जलाची सांगे, ज्ञानी सद्गुरु नसेल माप भवात बुडावे लागे. कबीर सांगे ज्ञानी व्यक्ती खोली जलाची सांगे, ज्ञानी सद्गुरु नसेल माप भवात बुडावे लागे. पुढचा दोहा ऐकूयात 62वा. बिन सतगुरु उपदेश सुर नर मुनि नहीं निस्तरे, ब्रह्मा विष्णु महेश और सकल जीव को गिने. बिन सतगुरु उपदेश सुर नर मुनि नहीं निस्तरे, ब्रह्मा विष्णु महेश और सकल जीव को गिने. दोह्याचा अर्थ ऐकूयात. सद्गुरूंच्या उपदेशाशिवाय देव, मानव, मुनी कुणीही तरुण जात नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांच्यासारखे देवसुद्धा यात समाविष्ट आहेत. संसार सागर पार करण्यासाठी सगळ्यांनाच गुरुची आवश्यकता असते. ती केवळ मनुष्यांनाच असते असं नाही, तर देवांना सुद्धा असते. देव स्वर्गात राहतात अशी शास्त्राची मान्यता आहे. मनुष्य सुद्धा स्वर्ग प्राप्ती व्हावी म्हणून सत्कर्म करत राहतो. पण स्वर्ग प्राप्ती म्हणजे काही मोक्ष नाहीये, कारण स्वर्ग ही केवळ भोगभूमी आहे. तिथे पुण्यकर्माचे भोग प्राप्त होतील, पण मुक्ती मात्र मिळणार नाही. आणि त्यामुळेच मनुष्यांप्रमाणे देवांना किंवा ज्ञानी ऋषी मुनींना सुद्धा मोक्षासाठी सद्गुरूच करावा लागतो. आणि म्हणूनच कबीरांनी ब्रह्मा विष्णू महेश यांनाही मानवांच्याच पंक्तीत आणून बसवलेलं आहे. आता आपण ऐकूयात या दोह्यावरची मराठी साखी. सतगुरुच्या उपदेशा विनरे सुर नर मुनी ना तरते, ब्रह्मा विष्णू महेशासह सकलांची ती गणती. सतगुरुच्या उपदेशा विनरे सुर नर मुनी ना तरते, ब्रह्मा विष्णू महेशासह सकलांची ती गणती. पुढचा 63वा दोहा ऐकूयात. केते पडी गुणी पची भुए, योग यज्ञ तपलाय, बिन सतगुरु पावय नहीं कोटि न करे उपाय. केते पडी गुणी पची भुए, योग यज्ञ तपलाय,
बिन सतगुरु पावै नहीं, कोटि न करे उपाय. अर्थ ऐकूयात. कितीतरी विद्वान लोक शास्त्र शिकले, त्यांनी योग शिकला, यज्ञ केले, तपस्या केली, असे कोटी उपाय केले तरी सद्गुरूंशिवाय ज्ञानप्राप्ती होणारच नाही. भवसागरातून वाचण्यासाठी सद्गुरूच कर्णधार बनतात. शिष्याची नाव भवपार लावतात. केवळ पुस्तकी विद्या भवपार नेऊ शकतच नाही किंवा यज्ञ याग फार तर स्वर्गप्राप्ती करून देतात. तसंच सद्गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय केलेलं योगाचरण सुद्धा फलदायी होत नाही. तेव्हा भवपार होण्यासाठी सद्गुरूंचीच नितांत आवश्यकता असते. आता आपण ऐकूयात मराठी साखी. शास्त्रे शिकली, यज्ञही केले, योग तपही केले, विना सतगुरु नाही मुक्ती, कोटी उपाय जरी केले. शास्त्रे शिकली, यज्ञही केले, योग तपही केले, विना सतगुरु नाही मुक्ती, कोटी उपाय जरी केले. 64वा दोहा ऐकूयात. कहू छाडी कुल लाज, जो सतगुरु उपदेशै, होई सब जीवन काज, निसचय करी परतीत करे. कहू छाडी कुल लाज, जो सतगुरु उपदेशै, होई सब जीवन काज, निसचय करी परतीत करे. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. छाडी म्हणजे सोड, परतीत म्हणजे विश्वास. अर्थ ऐकूयात. जर सद्गुरू जे उपदेश देतात त्यासाठी कुळाची लाज, समाजाची भीती, लोकलज्जा सुद्धा सोडून दे. सद्गुरूंचं वचन सत्य मानून त्यावर दृढ विश्वास ठेवला तर जीवाचं कल्याणच होईल. इथे कुलाची लाज याचा अर्थ कुळाचा अभिमान, सामाजिक मान, मर्यादा, प्रतिष्ठा असा आहे. यामुळे मनुष्य अहंकारी होतो. अहंकारच मोक्ष प्राप्तीच्या आड येतो आणि जीवाला पुन्हा पुन्हा बंधनात अडकवतो. म्हणून अहंकाराचा त्याग करून सद्गुरूंना संपूर्ण शरणागत होणं आवश्यक आहे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. सद्गुरूच्या उपदेशाने सोडी लाज कुळाची, सद्गुरु वचने श्रद्धा ठेवी, आशा कल्याणाची. सद्गुरूच्या उपदेशाने सोडी लाज कुळाची, सद्गुरु वचने श्रद्धा ठेवी, आशा कल्याणाची.